हॅलो फ्रेंड्स, सो लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, थोडंसं त्याचं इंट्रोडक्शन बघितलं होतं, राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण स्टार्ट करू न्यूक्लियोफाईलपासून. मग न्यूक्लियोफिलिक म्हटल्यानंतर इथे तुम्हाला न्यूक्लियोफाईल काय ते माहिती असणं गरजेचं आहे. मग आपण थोडंफार न्यूक्लियोफाईलमध्ये बघितलेले होते. मग न्यूक्लियोफाईल म्हणजे काय होतं? आपला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. ओके, जो इलेक्ट्रॉन पेअर इझिली डोनेट करतो तोच काय सपोज अटॅक करू शकतो, त्याला काय म्हणतो आपण? न्यूक्लियोफाईल. आणि तो काय असतो? न्यूक्लियस लविंग. सो एक नॉर्मल न्यूक्लियोफाईल असतात आणि एक असतात ॲम्बिडेंट. दोन टाईपचे न्यूक्लियोफाईल असतात, एक काय असतात नॉर्मल आणि एक ॲम्बिडेंट. आपण न्यूक्लियोफाईल लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. सो न्यूक्लियोफाईल मी परत सांगतो की काय असतो तो न्यूक्लियस लविंग. सो न्यूक्लियसकडे काय होतो? हा आपला अट्रॅक्ट होतो आणि तो काय इझिली इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो. काय करतो? इलेक्ट्रॉन पेअर, दोन इलेक्ट्रॉन काय करतो? हा डोनेट करतो. सो इट डोनेट्स इलेक्ट्रॉन पेअर डोनर. ओके, काय आपला हा इलेक्ट्रॉन पेअर डोनर. सो एक लक्षात राहू द्या, इलेक्ट्रॉन पेअर काय करतो? तो डोनेट करतो न्यूक्लियोफाईल. ठीक आहे. मग दोन टाईपचे असतात न्यूक्लियोफाईल. सो नॉर्मली जे यूज होतो आपण सपोज OH मायनस, ओके, RO मायनस, RC डबल बॉन्ड O मायनस. आता इथे काय आहेत? अटॅक करणारा काय आपल्याकडे एकच इलेमेंट प्रेझेंट आहे. अटॅक करणारा काय इथे O मायनस आहे. सो एकाच साईडने काय होतोय? अटॅक होतोय. तर हे काय आपले नॉर्मल न्यूक्लियोफाईल. आणि ॲम्बिडेंट न्यूक्लियोफाईल म्हणजे काय? सो सपोज आपल्याकडे सायनाइड, C ट्रिपल बॉन्ड N आणि यावर काय मायनस चार्ज, नायट्रोजनवर काय असेल लोन पेअर. सो बघा, ॲम्बिडेंट न्यूक्लियोफाईल म्हणजे काय असतात? इथे जे अटॅक करण्याचे चान्सेस असतात ना, ते दोन साईडने असतात. किती साईडने अटॅक करण्याचे चान्सेस? दोन साईडने. तर का मायनस चार्ज इथे? सो मायनस चार्ज इझिली काय करू शकतो? इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. काय करू शकतो? इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. मग ह्या वेळेने काय एक हा काय इलेक्ट्रॉन देऊ शकतो. दुसरी साईड जर म्हटले तर नायट्रोजन. सो नायट्रोजनवर काय लोन पेअर म्हणजे इलेक्ट्रॉन्स जे की बॉन्ड फॉर्मेशनमध्ये अवेलेबल नसतात. सो हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत ते बॉन्डिंगमध्ये बॉन्ड फॉर्मेशनमध्ये नाही यूज होते, ते काय फ्री अवेलेबल आहे आपल्याकडे. सो ते इलेक्ट्रॉन नायट्रोजन इझिली डोनेट करू शकतो. मग इथे दोन चान्सेस असतात, हा एक आणि हा एक चान्स आहेत, राईट. सो त्या टाईपच्या न्यूक्लियोफाईलला काय म्हटलं जातं मग? ॲम्बिडेंट न्यूक्लियोफाईल. सो ॲम्बिडेंट न्यूक्लियोफाईल म्हणजे काय असेल? दोन साईड असेल न्यूक्लियोफाईलला. किती? दोन साईड. सो न्यूक्लियोफाईल कंटेन टू साईड फॉर अटॅक ऑन दी इलेक्ट्रोफाईल. सो इथे दोन साईड असतात अटॅक करण्यासाठी, त्यांना काय म्हटलं जातं मग? ॲम्बिडेंट न्यूक्लियोफाईल. काय म्हटलं जातं अशा प्रकारच्या न्यूक्लियोफाईल्सला? ॲम्बिडेंट न्यूक्लियोफाईल. आणि जे आपले हे बघितले तर इथे काय फक्त एकच एलिमेंट आहेत ना आपला, हा R अटॅक करणार आहे का? नाहीत. R म्हणजे अल्किल ग्रुप, हा कार्बन वगैरे किंवा हा हायड्रोजन नाहीत. हायड्रोजन हा इलेक्ट्रोफिलिक असतो, तो अटॅक करणार आहे का तिथे? नाही. सो ज्यावर निगेटिव्ह चार्ज होता इथे ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि ऑक्सिजनवर आणखी दोन लोन पेअर असतात. सो इथे मी आणखी दोन लोन पेअर दाखवतो ऑक्सिजनवर जो आहेत. ओके, हा RO मायनस आणि इथे दोन लोन पेअर. सो ह्यावेळी ऑक्सिजनचं स्ट्रक्चर असतं, ऑक्सिजनवर दोन लोन पेअर आणि एक निगेटिव्ह चार्ज येतोय आपला. सो इथे काय इझिली ऑक्सिजनवरनं अटॅक होईल, हायड्रोजनवरनं अटॅक होणार आहे का इथे आपल्याकडे? नाहीत. मग ती एक कंडिशन काय आहेत लक्षात ठेवायची. हे झाले नॉर्मल न्यूक्लियोफाईल. आणि हे काय ॲम्बिडेंट न्यूक्लियोफाईल. सो ॲम्बिडेंट म्हणजे काय? सो तिथे काय दोन कंडिशन असतात, दोन चान्सेस असतात, दोन साईड असतात अटॅक करण्याच्या. सो दोन्ही साईडवरनं अटॅक पॉसिबल असतो, त्यांना काय म्हटलं जातं मग? ॲम्बिडेंट न्यूक्लियोफाईल. ओके, आणखी टाईप जर बघितलं तर याच्यामध्ये बघू आता कोणता केव्हा अटॅक करतो. सो सपोज मी लिहितोय K+ आणि CN-. ओके, CN- म्हटल्यानंतर कार्बनवर काय येईल? निगेटिव्ह चार्ज. सो हा यावेळी स्ट्रक्चर असणार आहे. सो हा जो CN जो असतो ना तो असतो आयोनिक. काय असतो आपला? हा आयोनिक. मग आयोनिक असल्यामुळे काय होतं? जो पोटॅशियम आणि सायनाइडचा बॉन्ड असतो तो काय असतो? एकदम वीक असतो. काय असतो तो? वीक. आयोनिक आहे, दोन वेगवेगळे आयन्स आहे, त्यामुळे त्यावेळेस काय कार्बनवरनं अटॅक पॉसिबल असतो. सो इथून अटॅक करताना हा काय आपला C ट्रिपल बॉन्ड N, K+, इथे काय निगेटिव्ह चार्ज आणि नायट्रोजनवर लोन पेअर. सो इझिली अटॅक कुठून होईल? इथून अटॅक होईल. कोणत्या कार्बनवर, कोणत्या साईडवरनं अटॅक होईल? इथे दोन चान्सेस आहे अटॅक करण्यासाठी, एक हा आणि एक हा. ओके, न्यूक्लियोफाईल म्हणजे काय करेल? इलेक्ट्रॉन डोनेट करेल म्हणजे अटॅक करेल. सो इथे किती चान्सेस आहे आपल्याकडे? दोन, एक हा आणि एक हा. अटॅक कोणत्या साईडवरनं होणार आहे आपला? या साईडवरनंच अटॅक होणार आहे. का होतो या साईडवरनं अटॅक? तर इथे काय आयोनिक बॉन्ड आहेत. सो इझिली इथनं निगेटिव्ह चार्ज जो आहेत कार्बनवर आहेत
आणि निगेटिव्ह चार्ज कार्बनवर असल्यामुळे तो इझिली काय करेल, अटॅक करेल. काय करेल, इझिली अटॅक करेल. मग हा जो सायनाइड असतो रेझोनन्स फॉर्म जर बघितला रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये, सो ह्या वेळेने पण लिहू शकतो आपण रेझोनन्समध्ये. ओके, ह्या वेळेने पण लिहिता येतो. हा काय रेझोनन्स फॉर्ममध्ये ह्या वेळेने पण लिहिता येतो. सो ह्या दोन वेमध्ये लिहू शकतो. आता हा आयोनिक कंपाऊंड आहे पोटॅशियम सायनाइड, त्यामुळे अटॅक कोणत्या वेने होणार आहेत, कार्बनवरनं होणार आहेत. कोणत्या साईडने अटॅक होणार आहेत, कार्बनवरनं. पण जर मी AgCN यूज केलेले आहेत, ओके, काय AgCN. सो AgCN जो असतो तो काय असतो, आपला कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. काय फॉर्म करतो हा AgCN, कोव्हॅलेंट असल्यामुळे इथे काय होतं, हा बॉन्ड कोव्हॅलेंट आहे आणि मग नायट्रोजनची लोन पेअर काय असते, फ्री असते. मग इथे कार्बन फ्री नाही आहेत, इथे काय नायट्रोजन ॲटमची लोन पेअर फ्री आहेत. ह्या ठिकाणी काय आहेत, कार्बनवर जे इलेक्ट्रॉन्स होते निगेटिव्ह चार्ज ते फ्री होते, त्यामुळे तिकडे कार्बनवरनं इझिली अटॅक होत होता. पण इकडे तशी कंडिशन नाही येते. इकडे काय होत आहेत, हा कार्बन जो आहे तो फ्री नाही आहेत. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय असतो, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनने बनलेला असतो ना आपला. सो हा स्लाइटली कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतो इकडे. त्यामुळे काय होतं, हा कार्बनचे इलेक्ट्रॉन फ्री नसल्यामुळे कार्बनवरनं अटॅक होत नाहीत. ह्या केसमध्ये कार्बनवरनं अटॅक होत नाहीत. मग आता फ्री इलेक्ट्रॉन कुठे आपल्याकडे, नायट्रोजनकडे. कुठे इलेक्ट्रॉन आहे फ्री, नायट्रोजनकडे. त्यामुळे काय होईल, इथून अटॅक होईल. काय होणार आहे मग, नायट्रोजनवरनं अटॅक होईल. सो कार्बनकडनं अटॅक होतोय का आपल्या इकडे, नाही. इकडे नायट्रोजनकडनं अटॅक होतोय. तर का, तिकडे फ्री इलेक्ट्रॉन आहेत म्हणून. आणि इकडे बघा, इथे नायट्रोजनकडे पण फ्री इलेक्ट्रॉन होते आणि कार्बनकडे पण फ्री इलेक्ट्रॉन होते, पण आपण कार्बनवरनं अटॅक केला. तर रिझन आहेत, ज्या कंपाऊंडवर किंवा ज्या ॲटमवर निगेटिव्ह चार्ज असतो तो जास्त न्यूक्लियोफिलिक असतो. इझिली इलेक्ट्रॉन्स काय तिथे डोनेट करता येतात. काय करता येतात, इझिली इलेक्ट्रॉन्स डोनेट करता येतात. त्यामुळे इथे काय आहेत, या कार्बनवरनं इलेक्ट्रॉन इझिली जातात ॲज कम्पेअर्ड टू दिस नायट्रोजन ॲटम. ओके, सो मी ॲम्बिडंट न्यूक्लियोफाईलमधला फरक सांगतो परत एक वेळेस. जर आपला आयोनिक कंपाऊंड असेल आणि आयोनिक कंपाऊंड असल्याने ज्या कंपाऊंडवर किंवा ज्या इलेमेंटवर निगेटिव्ह चार्ज असेल, सो हिअर आपला कार्बनवर निगेटिव्ह चार्ज होता, तर तो काय करेल, अटॅक करेल. तो काय करेल, इलेक्ट्रॉन डोनेट करेल. ओके, आणि नेक्स्ट जर आपला कोव्हॅलेंट कंपाऊंड असेल आणि ज्या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज होता तो जर कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करत असेल आणि ऑदर जर इलेमेंट बघितला तो जर फ्री असेल डोनेट करण्यासाठी, तर मग इलेक्ट्रॉन डोनेट कोण करणार आहे, ऑदर इलेमेंट. सो कार्बन इलेक्ट्रॉन डोनेट करणारे का नाहीत, हा कार्बन इलेक्ट्रॉन डोनेट करणारे. कारण की हा फ्री आहे का, नाही. तो इलेक्ट्रॉन डोनेट करण्यासाठी फ्री नाहीत, कारण की याने कुठे बॉन्ड फॉर्म केले आहेत, इकडे बॉन्ड फॉर्म केले आहेत. कुठे बॉन्ड फॉर्म केला याने, इकडे. सो त्यामुळे इकडे तुमचे इलेक्ट्रॉन डोनेशन होणार नाहीत. ओके, कळलंय मग. सो हे झालं ॲम्बिडंट न्यूक्लियोफाईलचे कंडिशन्स. आता पुढचं बघू आपण, SN2 रिॲक्शन. सो ह्या व्हिडिओमध्ये बघू आपण SN रिॲक्शन मेकॅनिझम. ओके, इकडे बघू आता मेकॅनिझम. सो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन केलं होतं. मग मेकॅनिझम कशा होतात, राईट. सो सपोज मी लिहितोय तिथे CH3X. का लिहितोय मी ते CH3X. ओके, सो नॉर्मल ही रिॲक्शन आहेत आणि मी हा रिॲक्ट करतोय KOH सोबत, प्लस K+ आणि OH- सोबत. सो ह्यासोबत रिॲक्ट करतोय मी. ओके, मग इकडे काय होतं असतं नेहमी बघा, हा जो बॉन्ड आहेत ना हा, ओके, सो हा जो हॅलोजन ॲटम आहे तो काय करतो, हेट्रोलिटिकली क्लीव्ह होतो. काय होतो, हेट्रोलिटिकली. सो हेट्रोलिटिकली म्हणजे काय, ज्या बॉन्डचे जे 2 इलेक्ट्रॉन असतात ते सर्वचे सर्व कोण घेऊन जातो, आपला हॅलोजन ॲटम. कोणता पण हॅलोजन ॲटम असू शकतो तिथे, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, एनी हॅलोजन ॲटम. काय करेल, इथे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ह्या बॉन्डमध्ये ते सर्वचे सर्व कोण घेऊन जाणार आहेत, हॅलोजन. सो हॅलोजन काय असेल आपला, X जो असेल तो आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन और फ्लोरीन. ओके, सो हा जर इथनं इलेक्ट्रॉन घेऊन जातोय, सो हे सर्व इलेक्ट्रॉन घेऊन गेल्यानंतर त्यावर काय चार्ज जनरेट होईल, मग नेगेटिव्ह चार्ज जनरेट होतो. काय जनरेट होतो, नेगेटिव्ह चार्ज. आणि हा काय करतो, इथून निघून जातोय, काय होतो, तो डिपार्ट होतोय तिथनं, बॉन्ड काय होतो तिथनं ब्रेक होतोय ना. सो त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं मग, लिव्हिंग ग्रुप. सो जो हॅलोजन असतात त्यांना काय म्हणतो आपण, त्यांना काय म्हणतो, लिव्हिंग ग्रुप. काय म्हणतो आपण हॅलोजन्सला, लिव्हिंग ग्रुप. का लिव्हिंग ग्रुप म्हणतोय, सो तो जो आहे अल्किल हलाइडमधनं हॅलोजन ॲटम काय होतो इथनं डिपार्ट होतोय, निघून जातोय. आणि निघून जाताना तो काय करतोय, जे बॉन्डवरचे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते काय आहेत, हॅलोजन काय आहे
स्वतः घेऊन जातोय, सो निगेटिव्ह चार्ज म्हणून तो निघून जाईल आणि जो न्यूक्लियोफाईल असेल तो काय होईल, इथे ॲड होईल. काय होतंय मग, जो पण आपला न्यूक्लियोफाईल आहे CH3OH, सो इथे OH मायनस होता, OH मायनस काय होतो इथे ॲड होतोय आणि हा हॅलोजन काय पडला आपला X मायनस ॲज अ बाहेर आणि पोटॅशियम प्लस. ओके, हा काय इथे रिॲक्शन प्रोसीड झालेली आहे. मग ह्या टाईपचे मेकॅनिझम तिथे होत असतं. काय आता मेकॅनिझम तुमचं काय इथे डिपेंड्स करतं, 2 स्टेपमध्ये किंवा 3 स्टेपमध्ये होऊ शकतं. मेकॅनिझम जे आहेत ते एका स्टेपमध्ये किंवा 2 स्टेपमध्ये होऊ शकतं. ओके, सो एकाच वेळेस काय हा अटॅक करेल, हा निघून जाईल असं होऊ शकतं, किंवा काय हा अगोदर निघेल नंतर हा अटॅक करेल असं पण होऊ शकतं. सो त्यासाठी काय तिथे 2 वेगवेगळे टाईपचे मेकॅनिझम येतात, एक SN1 आणि एक SN2. SN1 म्हणजे सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आणि SN2 म्हणजे सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर रिॲक्शन. आता हे डिफरन्शिएट कसे करतो आपण, SN1 और SN2. सो SN1 आणि SN2 हे 2 टाईपच्या न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन आहेत. SN1 म्हणजे सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आणि SN2 म्हणजे सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर रिॲक्शन. ओके, सो हे डिपेंड्स करतं रेट ऑफ रिॲक्शनवर, कायनेटिक्स. ओके, केमिकल कायनेटिक्सवर डिपेंड करतो आपण. सो रिॲक्शनमध्ये ॲक्च्युली कोणत्या स्टेपमध्ये कोणता रिॲक्टंट जो आहे तो इन्व्हॉल्व होतो, ह्या स्टडीवरनं तिथे त्या ही रिॲक्शन SN1 आहे की SN2 आहे ती ओळखल्या जाते. ठीक आहे, सो परत एकदा मी सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिॲक्शनचं मेकॅनिझम एक्सप्लेन करतो. ते एक्सप्लेन केल्यानंतर आपण पुढे बघू SN2 रिॲक्शन स्टार्टिंग करू. ओके, सो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय असतात ॲक्च्युली, सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफाईल म्हणजे काय, जो न्यूक्लियोफाईल असतो तो काय करतो, सबस्टिट्यूट होतो एखाद्या इलेमेंटच्या जागी किंवा एखाद्या ग्रुपच्या जागी. एखादा ग्रुप म्हणजे इथे काय असतो, अल्किल हलाइड्समध्ये काय असतो तुमचा ग्रुप, हॅलोजन ॲटम असतो. सो अल्किल हलाइडमध्ये आपण काय करतोय, अल्किल हलाइड्समध्ये आपण काय ह्या वेगवेगळ्या रिॲक्शन बघतो ना, SN1 और SN2 सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघतोय. सो तिकडे काय होतं, हॅलोजन ॲटम ऐवजी दुसरा जो न्यूक्लियोफाईल असतो तो काय होतो, सबस्टिट्यूट होतो, त्याला म्हणतो आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग मेकॅनिझम जर बघितलं गेलं तर मेकॅनिझम काय असतं, हा जो आपला कोव्हॅलेंट बॉन्ड असतो ना, सो तो कोव्हॅलेंट बॉन्ड काय होतो, हेट्रोलिटिकली क्लीव्ह होतो आणि हेट्रोलिटिकली क्लीव्ह होत असताना जो हॅलोजन ॲटम असतो तो काय करतो, तिथने दोन्ही इलेक्ट्रॉन काय करतो, कॅरी करतो आणि तो डिपार्ट होतो. सो डिपार्ट होताना हा जो हॅलोजन ॲटम आहे तो निघून जातोय, तिथनं लिव्ह होतोय त्या ग्रुपपासून, इथून काय होतो हा लिव्ह होतोय, बरोबर. सो त्यामुळे त्याला काय म्हटलं तर लिव्हिंग ग्रुप, त्याला काय म्हटलं तर मग लिव्हिंग ग्रुप. काय हॅलोजन ॲटमला काय म्हटलं तर लिव्हिंग ग्रुप. आणि आपला जो न्यूक्लियोफाईल आहे तो काय करतोय, ह्यावर अटॅक करतोय. सो हा इलेक्ट्रॉन डोनेट करतोय ना तुमचा ग्रुप, सो जो इलेक्ट्रॉन डोनेट करतोय त्याला काय म्हटलं होतं आपण, मग न्यूक्लियोफाईल म्हणतो. काय म्हणतो, न्यूक्लियोफाईल. सो ह्या वेळी रिॲक्शन होतात. मग आता रिॲक्शन जे आहेत, काही रिॲक्शन ह्या एका स्टेपमध्ये होतात, म्हणजे काय, हा डायरेक्टली अटॅक करेल एकदाच आणि हा पण निघेल, एक सायमल्टेनियसली होईल असंही होऊ शकतं, किंवा सुरुवातीला हा निघून जाईल आणि नंतर हा अटॅक करेल असंही होऊ शकतं. सो एक सिंगल स्टेप, एक डबल स्टेप, आणि डिपेंडिंग अपॉन परत मेकॅनिझम काय त्यावरनं त्यांची काय 2 पार्ट्स बनलेले आहेत, 2 त्यांच्यामध्ये टाईप्स आहेत, एक SN1 रिॲक्शन, एक SN2 रिॲक्शन. ओके, सो SN1 म्हणजे सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर रिॲक्शन, SN2 म्हणजे सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर रिॲक्शन. सो स्टार्टिंग करू आपण SN2 रिॲक्शनपासून. सो SN2 रिॲक्शन म्हणजे काय, सो SN2 म्हणजे काय, आपली सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर रिॲक्शन. ओके, मग बघा मी काय करतो, इथे CH3Br ड्रॉ करतोय प्लस OH मायनस, आणि माझा जो आयन बाहेर पडणार तो काय पडणार आहे, ब्रोमाइड आयन बाहेर पडेल. ओके, मग इकडे रिॲक्शन म्हणजे काय, आणि मी इथे लिहितोय रेट लॉ. रेट इक्वल टू के म्हणजे हा कॉन्स्टंट आहे, हा काय रेट कॉन्स्टंट आहे, पोटॅशियम नाही आहेत, हा काय रेट कॉन्स्टंट, इक्वल टू CH3Br and concentration of OH minus. So this bracket represent concentration of this molecule. मग आता रिॲक्शन मध्ये होतं काय बघा, काय होतं, ही रिॲक्शन होताना काय होतं,
जेव्हा रिॲक्शन आपण ही करतोय परफॉर्म करतोय तर इथे सायमल्टेनियस होतं, एका स्टेपमध्ये सर्व होऊन जातं. काय होऊन जातं, सिंगल स्टेपमध्ये सगळं होतं. काय होतं इकडे, ही जी रिॲक्शन आहेत मेन काय, ही सिंगल स्टेप आहेत. सो सिंगल स्टेपमध्ये काय होतं, सिम्पली हा OH मायनस काय करतो, ह्यावर अटॅक करतो आणि त्याच वेळेस हा Br पण काय डिपार्ट व्हायला स्टार्ट करतो. म्हणजे OH मायनस ज्यावेळी अटॅक करायला स्टार्ट केलेला आहे त्याच वेळी Br काय बॉन्ड ब्रेक करायला स्टार्ट केला आहे. सो सपोज हा कंपाऊंड आहे, मग इथून अटॅक व्हायला जसं स्टार्ट होईल ना, सो Br सपोज ह्या बाजूला आहे, तर Br काय ह्या बाजूला निघायला काय स्टार्ट होतो. तर आपण एक स्ट्रक्चर काढू आता. सपोज आपला हा कंपाऊंड आहे, हायड्रोजन 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 आणि हा काय आपला Br. ओके. मग जो OH मायनस आहेत आपला, तो काय करतो, आपला अटॅक करायला काय करणार इथे स्टार्ट करणार आहे. सो अटॅक करताना हा काय करतो, एक ट्रान्झिशन स्टेट जनरेट करतो. काय जनरेट करतो, ट्रान्झिशन स्टेट. त्यामध्ये हे 3 हायड्रोजन जे आहेत ना ते 120 डिग्रीने काय होतात, 120 डिग्रीने काय होतात, अरेंज होतात. काय होतात, 120 डिग्रीने अरेंज होतात. आणि OH मायनस आणि Br हे एक्झॅक्ट ऑपोजिट डायरेक्शनला असतात. तर असं का होतं, काय करणार आहे, OH मायनस ह्या साईडने अटॅक काय करतो, Brच्या बॅक साईडने अटॅक करतोय. सो सिंगल स्टेप मेकॅनिझम आहे, पॉईंट मी हायलाईट करतो इथे, ते तुम्ही लक्षात राहू द्या. काय आपलं एका स्टेपमध्ये रिॲक्शन जाणार आहेत, सिंगल स्टेप. दुसरी जर बघितली तर काय आहेत, अटॅक काय आहेत, बॅक साईड अटॅक. काय जो अटॅक होतोय तो कोणत्या साईडने होतोय, बॅक साईड. आता बॅक साईड अटॅक का होतो बघा, इथून हा इथे अटॅक करतोय, सो बॅक साईड का होतोय, Brच्या साईडने जर आला OH मायनस, सपोज ह्या साईडने जर मी अटॅक करायला बघितलं तर Br काय आहेत, बल्की आहेत. काय Br ॲटम, ब्रोमिनचा ॲटम आहे तो बल्की मोठा आहेत. ओके. प्लस ब्रोमिन काय असतो, निगेटिव्ह असतो. सो 2 कंडिशन आहेत, निगेटिव्ह निगेटिव्ह नेहमी काय करतात, एकमेकांना रिपल्शन करतात. काय करतात, नेहमी रिपेल करतात. सो जर OH मायनस इकडून येतोय, Br पण निगेटिव्ह आहे, मग निगेटिव्ह निगेटिव्ह रिपेल करेल, त्यामुळे फर्स्ट हा इकडून येणार नाही. दुसरी कंडिशन, OH मायनस पण मोठा आहेत आणि Br पण काय मोठा आहेत. सो आपण गर्दीच्या जागेवर न जातो का, कधी नाहीत, आपण काय बघतो जिथे ट्रॅफिक कमी असेल त्या साईडने. सेम इथे तसंच आहे, न्यूक्लियोफाईल काय करतात, ज्या साईडने गर्दी कमी आहे त्या साईडने काय करतात, अटॅक करतात. सो ह्या साईडने काय आहेत, याच्या एक्झॅक्टली Brच्या बॅक साईडने काय आहेत, जी जागा आहेत, गर्दी जी आहे ती काय एकदम कमी आहे. सो इथे स्टेरिक हिंड्रन्स जो आहे त्याला काय म्हटलं जातं, मग स्टेरिक हिंड्रन्स. आणि जिथे निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन आहे त्याला काय म्हटलं जातं, मग इलेक्ट्रॉनिक रिपल्शन. सो इथे स्टेरिक हिंड्रन्स आहे, या साईडने जर अटॅक करायचं तर काय स्टेरिक हिंड्रन्स, म्हणजे तिथे काय गर्दी आहे जास्त. आणि काय इलेक्ट्रॉनिक रिपल्शन. सो 2 कंडिशन आहेत त्या काय अनफेवरेबल, त्यामुळे हा अटॅक काय करतो, बॅक साईडने काय करतो, अटॅक करतो. काय करतो, बॅक साईडने अटॅक करतो. सो बघा, मग तो काय करतो, पार्शियल कोव्हॅलंट बॉन्ड काय करतो, फॉर्म करतो. आणि हा पार्शियल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो इथे. मायनस हाफ चार्ज लिहितो मी, का, असं OH वर निगेटिव्ह चार्ज असतो. आता बघा, हा जेव्हा बॉन्ड फॉर्म करतो ना, तर हा काय बॉन्ड फॉर्म करायला स्टार्ट झाल्यानंतर हा बॉन्ड ब्रेक व्हायला स्टार्ट होतो. काय होतंय, सायमल्टेनियसली होत आहेत. जसं की याने अटॅक करायला स्टार्ट केलंय तसंच हा बॉन्ड काय डिपार्ट व्हायला काय स्टार्ट झाले. मग हे काय होतं, एकाच स्टेपमध्ये होत आहेत, बरोबर. अगोदर असं झालं का, हा निघून गेला नंतर याने अटॅक केला, इथे असं झालेलं नाही आहे. इथे काय झालं आहे, याने जेव्हा अटॅक करायला स्टार्ट केलं तेव्हा हा काय जो लिव्हिंग ग्रुप आहे तो पण काय डिपार्ट व्हायला स्टार्ट झाला आहे, बरोबर. त्यामुळे काय असतं, कॉन्सन्ट्रेशन जे आहेत, हा मॉलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन आणि ह्या कंपाऊंडचं कॉन्सन्ट्रेशन हे रिॲक्शन रेट डिटरमाइन करण्यासाठी युजफुल असतं. मग इथे 2 मॉलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन यूज होत आहेत. जो न्यूक्लियोफाईल आहे तो, बरोबर, हा काय OH मायनस आपला न्यूक्लियोफाईल, आणि जो इलेक्ट्रोफाईल आहे तो. ओके. सो इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लियोफाईल म्हणजे अल्किल हलाइड आणि OH मायनस यांच्यावर काय त्याचा रेट काय डिपेंड असतो. डिपेंड काय की दोन्ही जे आहेत ते काय एका स्टेपमध्ये होत आहेत. आणि ही स्टेप जी असते ती काय असते आपली, ही जी स्टेप आहे ती काय अटॅक करण्याची स्टेप जी असते ती काय असते आपली स्लो स्टेप. ही काय असते आपली स्लो स्टेप. आणि जो रिॲक्शन रेट डिटरमाइन होतो तो नेहमी कोणत्या स्टेपमध्ये डिटरमाइन होतो, स्लो स्टेपमध्ये. जिथे स्लो स्टेप असेल तिथे काय होतं, रिॲक्शन रेट डिटरमाइन होत असतो. ओके. सो त्यामुळे काय होतं, OH मायनस जेव्हा बॅक साईडने अटॅक करतो स्लोली, सो हा पण Br जो आहे तो डिपार्ट व्हायला स्टार्ट होतो. हे सर्व एका स्टेपमध्ये होतं, वेगवेगळ्या स्टेपमध्ये होत नाहीत. हे काय होतं, सर्व एका स्टेपमध्ये होतं. मग त्यामुळे काय होतं, OH मायनसवर पण माझी रिॲक्शन डिपेंड करते आणि CH3Br वर पण माझी रिॲक्शन काय डिपेंड करते. म्हणजे ती किती फास्ट जाणार आहे हे काय करते, माझी OH मायनसवर पण डिपेंड करेल, CH3Br वर पण डिपेंड करेल. त्या दोघांवर डिपेंड करते, OH मायनस CH3Br दोघांवर काय करते, रिॲक्शन रेट डिपेंड करतोय. म्हणजे जर याने अटॅक नाही केला OH मायनसने तर Br निघणार नाहीत, राईट.
ओके. आणि जर याने अटॅक केला तर Br हळूहळू डिपार्ट व्हायला स्टार्ट होईल. सो रिॲक्शन काय दोघांवर डिपेंड आहेत. काय आहेत रिॲक्शन दोघांवर डिपेंड आहेत. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं बायमॉलिक्युलर. काय म्हटलं जातं मग इथे बायमॉलिक्युलर का तर इथे दोन मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व होतात आणि त्या दोघांवर रिॲक्शन रेट काय डिपेंड आहेत. आणि SN2 मध्ये जो 2 असतो तो कशासाठी असतो बायमॉलिक्युलरसाठी असतो. कशासाठी असतो मग रिॲक्शनमध्ये दोघांवर म्हणजे दोन्ही जे रिॲक्टंट आहेत ना दोन्ही रिॲक्टंट सो OH मायनस आणि CH3Br हे काय आपले रिॲक्टंट आहेत इथे काय आपले हे दोन्ही रिॲक्टंट. सो जो रिॲक्शन रेट आहे तो काय ह्या दोन्ही रिॲक्टंटवर काय डिपेंड आहेत. दोन्ही रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहेत माझा रिॲक्शन रेट. काय बोलतोय मी बघा रिॲक्शन रेट डिपेंड्स अपॉन बोथ रिॲक्टंट. ओके. सो काय आहेत माझा जो रिॲक्शन रेट आहे तो काय आहेत डिपेंड आहेत दोन्ही रिॲक्टंटवर. रिॲक्शन रेट डिपेंड्स अपॉन बोथ रिॲक्टंट. सो जेव्हा माझा रिॲक्शन रेट दोन्ही रिॲक्टंटवर डिपेंड आहे तेव्हा ते किती रिॲक्टंट आहेत 2. सो 2 रिॲक्टंट असल्यामुळे त्याला काय म्हटलं तर मग बायमॉलिक्युलर. सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर रिॲक्शन. सो बायमॉलिक्युलर का म्हणतोय रिॲक्शनचा रेट काय आहेत दोन्ही मॉलिक्युलवर दोन्ही रिॲक्टंटवर डिपेंड आहेत इन स्लो स्टेप. ड्युरिंग स्लो स्टेपमध्ये काय होते माझा रिॲक्शन रेट OH मायनसची कॉन्सन्ट्रेशन आणि CH3Brच्या कॉन्सन्ट्रेशन दोन्हींवर डिपेंड आहे. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय मी किती कंपाऊंड यूज करतोय. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय मी किती कंपाऊंड यूज करतोय. जसं आपल्याला चहा बनवायचा आहे एका व्यक्तीसाठी जर चहा बनवायचा असेल तर आपण काय घेणार 1 कप दूध 1 चमचा साखर 1 चमचा पत्ती. दोघांसाठी बनवत असेल तर आपण डबल बनवणार. सो आपण काय करतोय जे इन्क्रीज करतोय ना कॉन्सन्ट्रेशन साखर वाढवतोय चहापत्ती वाढवतोय दूधही वाढवतोय तसंच इथे हे काय त्यांचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मी हे OH मायनस आणि CH3Br किती घेणार त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं रिॲक्शन रेट काय वाढू शकतो राईट. सो त्यावर डिपेंड करेल. मग कळालं याला सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर का म्हटलं जातं. बायमॉलिक्युलर महत्त्वाचं आहे बघा. SN2 का म्हटलं जातं किंवा बायमॉलिक्युलर का म्हटलं जातं. सो रिॲक्शन रेट डिपेंड्स अपॉन बोथ रिॲक्टंट. SN2 रिॲक्शनमध्ये हे इम्पॉर्टंट आहेत. ओके. काय रिॲक्शन रेट डिपेंड्स अपॉन बोथ रिॲक्टंट हे एक हायलाईट करून घ्यायचं. ओके. बोथ रिॲक्टंटवर रिॲक्शन रेट डिपेंड आहेत आणि काय आहेत रिॲक्शन जी आहे ती सिंगल स्टेप आहेत आणि जी सिंगल स्टेप असते ती काय असते आपली स्लो स्टेप असते. काय असते ती स्लो स्टेप असते. जी सिंगल स्टेप आहे ती काय आपली स्लो स्टेप. सो बघा रेट डिपेंड बोथ रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ रिॲक्शन. सो रिॲक्शन रेट इट डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ रिॲक्टंट. ओके. सो 2 पॉईंट झाले आपले काय सिंगल स्टेप ती काय स्लो स्टेप आणि एक बॅक साईड अटॅक आहे. सो बॅक साईड अटॅक का होतोय परत मी जे सांगितलं का होतोय बॅक साईड अटॅक. समोरच्या साईडने जर OH मायनस येतोय तर मला काय स्टेरिक हिंड्रन्स प्लस इलेक्ट्रॉनिक रिपल्शन जनरेट होईल. राईट क्लिअर. आता थर्ड पॉईंट काय आहेत इथे काय जनरेट होतं तुमचं पेंटा कोऑर्डिनेटेड साईड काय होते जनरेट होते. ओके. कितीही पेंटा कोऑर्डिनेटेड. सो अटॅक बॅक साईडने झाल्यानंतर तो काय करतो ट्रान्झिशन स्टेट जी असते इथे काय ट्रान्झिशन स्टेट जी असते ती काय असते पेंटा कोऑर्डिनेटेड असते. काय ट्रान्झिशन स्टेटमध्ये पेंटा कोऑर्डिनेटेड. मग ही ट्रान्झिशन स्टेट पेंटा कोऑर्डिनेटेड आहेत राईट. प्लस काय आहेत जो निगेटिव्ह चार्ज आहे तो काय आहेत हा बॉन्ड जो फॉर्म होतोय तो प्लस हा बॉन्ड जो डिपार्ट होतोय तो काय करतोय बॅलन्स करतायत. सो OH मायनसवर पूर्ण निगेटिव्ह चार्ज असतो -1 असतो डिरेक्टली. हे बघा ब्रोमिनवर काय डिरेक्टली -1 आहेत आपला आणि OH मायनसवर पण काय असतो आपला डिरेक्टली -1 असतो. पण ह्या मॉलिक्युलमध्ये जो चार्ज बॅलन्स होईल तो कसा होईल कंपाऊंडवर आपल्या काय ह्या कार्बनवर -1 हा कार्बनवर +1 आहे ना तुमचा. मग तो +1 बॅलन्स करण्यासाठी यावर जर आपण -1 लिहिलं आणि यावर -1 लिहिलं तर किती होईल -1 -2 होईल आणि कार्बनवर +2 होईल. तसं पॉसिबल आहे का नाहीत बरोबर. सो तो चार्ज बॅलन्स करण्यासाठी काय होतं OH काय करतो पार्शियल -½ कॅरी आउट करतो आणि Br काय करतो -½ कॅरी आउट करतो. सो का तर कार्बनवर काय +1 काय कार्बनवर ब्रोमिन काय आहेत निगेटिव्ह -1 त्यामुळे कार्बन काय होईल +1. ब्रोमिन काय आहेत निगेटिव्ह त्यामुळे कार्बन काय होईल +1. सो इथे पण काय हवा कार्बन +1च हवा त्यापेक्षा जास्त चालणार आहे का नाहीत. मग हे दोन्ही निगेटिव्ह इलेमेंट आहेत त्यामुळे तिथे चार्ज बॅलन्स करणं गरजेचं आहे. मग ब्रोमिन काय करतो -½ आणि OH काय करतो -½ हा -½ काय होतोय चार्ज बॅलन्स होतोय. नेक्स्ट पेंटा कोऑर्डिनेटेड जी आहेत आपली ती काय ट्रान्झिशन स्टेट आहेत.
ही ट्रान्झिशन स्टेट जनरेट झाली. ओके, सो ही काय आपली ट्रान्झिशन स्टेट. आणि ट्रान्झिशन स्टेट काय पेंटा कोऑर्डिनेटेड ट्रान्झिशन स्टेट. सो जी ट्रान्झिशन स्टेट असते पेंटा कोऑर्डिनेटेड, त्यामध्ये जर बघितलं तर हायड्रोजन 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 यांच्यामध्ये जो बॉन्ड अँगल असतो तो कितीचा असतो 120 डिग्री. कितीचा असतो हा बॉन्ड अँगल 120 डिग्री. आणि OH आणि BR काय आहेत OH आणि BR. OH आणि BR मध्ये जो बॉन्ड अँगल असतो तो कितीचा असतो 180 डिग्री. एक्झॅक्ट काय असतो तुमचा तो ऑपोजिट असतो. काय असतो 180 डिग्री. सो OH आणि BR हे एक्झॅक्ट बॅक साईडने अटॅक करताय ना, एक्झॅक्ट ऑपोजिट डायरेक्शनला येते. सो 180 डिग्रीचा काय करताय तो बॉन्ड अँगल फॉर्म करतो राईट. आणि नंतर काय होतं मग हा एक्झॅक्टली लास्ट पॉईंट जो आहे तुमचा जो प्रोडक्ट मिळतो आपल्याला, तो प्रोडक्ट काय मिळतो CH. इकडे काय आपला हा H, हा BR आणि हा OH. मग OH ह्या बॅक साईडने लागतो. काय OH एक्झॅक्ट ऑपोजिट साईडने, BR ह्या साईडने होता. सो OH कोणत्या साईडने लागलेला आपला, इथे हायड्रोजन लिहिला चुकून. मग OH बघा त्याच्या बॅक साईडने, BR ह्या साईडने होता. OH कोणत्या साईडने येतोय ऑपोजिट साईडने येतोय. ओके, OH काय येतोय ऑपोजिट, कारण की अटॅक कोणत्या साईडने झाला होता ऑपोजिट साईडने राईट. आता जो चौथा पॉईंट आहेत मेन किंवा पाचवा पॉईंट, ट्रान्झिशन स्टेटला 2 पॉईंट दिलेले बुक्समध्ये, आपण ते एका इंटरमिजिएटमध्ये घेऊन टाकले. सो पाचवा पॉईंट जो आहे मी त्याला पाचवा म्हणतो. ओके, बुकनुसार इन्व्हर्जन होतं तिथे, त्यालाच म्हणतात वॉल्डन इन्व्हर्जन. काय म्हटलं आता त्यालाच वॉल्डन इन्व्हर्जन म्हटलं आता. सो वॉल्डन इन्व्हर्जन केव्हा होतं ओके, वॉल्डन इन्व्हर्जन केव्हा होईल. इन्व्हर्जन म्हणजे काय असतं, कन्फिगरेशन काय होतं चेंज होतं. सो बघा इन्व्हर्जन केव्हा होईल, एक सिंपल इन्व्हर्जनसाठी आपण काय बघितलं होतं, इनॅन्शिओमर्स बघितले होते लास्ट टाइम. सो इनॅन्शिओमर्स काय असतात, मिरर इमेज असतात राईट. मिरर इमेज लेफ्ट हँड राईट हँड, लेफ्ट हँड राईट हँड, हे काय असतात एक्झॅक्टली मिरर इमेज असतात. सो त्याच वेळी काय इन्व्हर्जन म्हणजे काय, सपोज माझ्याकडे असे वेगवेगळे इथे काय आहेत कार्बन, इथे आहेत हायड्रोजन, इथे काय आहेत ब्रोमीन, इथे आहेत CH3, इथे काय CH3. इकडे मी लिहिलेलं आहेत, इथे लिहितो मी सपोज C2H5. ओके, इथे मी C2H5 लिहितोय. आता ह्या कंपाऊंडवर जर मी अटॅक करतोय OH मायनसचा, सो OH मायनस कोणत्या साईडने अटॅक करणार आहेत, ह्या साईडने अटॅक करेल. मग ट्रान्झिशन स्टेट दाखवू आपण, कार्बन BR समोरच्या साईडने आणि OH काय असेल त्याच्या एक्झॅक्टली बॅक साईडने, OH बॅक साईडने येतोय. ओके, मग हा हायड्रोजन, हा C2H5, मी हा C2H5 डॉटेड लाईनने दाखवतो आणि BR स्टेटने दाखवतो, म्हणजे आपल्याला इथे रिप्रेझेंट करता येईल. आणि हा काय आपला CH3 अबोव साईडला जो तो. ओके, हा BR काय होईल इकडे डिपार्ट होईल. सो काय होत होतं, आपण मेकॅनिझम बघितलं होतं काय, OH मायनस बॅक साईडने अटॅक करेल, BR काय डिपार्ट करेल. सो OH मायनस बॅक साईडने अटॅक करतोय, BR काय डिपार्ट करतोय राईट. आणि ही ट्रान्झिशन स्टेट होते पेंटा कोऑर्डिनेटेड ट्रान्झिशन स्टेट. ठीक आहे आपली ट्रान्झिशन स्टेट. आता BR जेव्हा बाहेर पडेल सो आपलं जनरेट काय होईल, हा मॉलिक्यूल जनरेट होईल. पण OH कोणत्या साईडने लागलेले आहेत, BRच्या ऑपोजिट साईडला. सो इकडनं अटॅक केला नाहीत. रिॲक्शन काय आपली सिंगल स्टेप. काय रिॲक्शन सिंगल स्टेप, म्हणजे इथून डायरेक्ट अटॅक झाला, इथून काय आपल्याला प्रोडक्ट मिळतोय. सिंगल स्टेप रिॲक्शन तीच काय आपली स्लो स्टेप आणि SN2 होते. सो इथे काय येईल मग आपला प्रोडक्ट, हा कार्बन, हा हायड्रोजन काय वरती ॲज इट इज, हा CH3 इकडे ॲज इट इज. ओके, हा C2H5 आणि जो OH आहे तो काय ह्या साईडने लागतोय ना, काय लागतोय आपला OH ह्या साईडने. सो काय झालं इथे BR ह्या साईडने होता, OH कोणत्या साईडने आला ह्या साईडला. मग हे केव्हा होतं इन्व्हर्जन, इन्व्हर्जन केव्हा होतं, जेव्हा आपल्या कंपाऊंडवर कायरल कार्बन ॲटम असेल तेव्हाच इन्व्हर्जन होतं. कायरल कार्बन ॲटम नसेल तर तिथे इन्व्हर्जन होणार नाही. परत एकदा सांगतो, कायरल कार्बन ॲटम जर नसेल तर त्या ठिकाणी इन्व्हर्जन होणार नाही. जेव्हा आपला कायरल कार्बन ॲटम प्रेझेंट असेल तेव्हाच काय होणार इन्व्हर्जन. सो इथे बघा कायरल कार्बन ॲटम मी लिहिलेला होता राईट. CH3 C2H5 BRH चारीच्या चारी
जे फंक्शनल ग्रुप आहेत, जे सबस्टिट्यूएंट आहेत ते काय आहेत, वेगळे आहेत. चारही पण जे सबस्टिट्यूएंट आहेत ते टोटली डिफरंट आहेत. सो हा काय झाला कायरल कार्बन ॲटम. जेव्हा मी ह्यावर अटॅक करणार मला हा प्रोडक्ट मिळेल. सो मी इनॅन्शिओमर्स बोललो होतो ना तुम्हाला, त्या टाईपमध्येच काय असतं, कन्फिगरेशन असतं मॉलिक्यूलमध्ये, ऑप्टिकल कन्फिगरेशन असतं. काय असतं, ऑप्टिकल कन्फिगरेशन असतं. ओके, सो ऑप्टिकल कन्फिगरेशन हे रिप्रेझेंट करतात आर और एसने. हे डिपेंड करतं मॉलिक्यूलमध्ये. मी घेईल ते पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये, तुम्हाला एक शॉर्ट घेत होते 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवून, आर आणि एस. सो सपोज मी इथे लिहितोय हा कंपाऊंड जो आहे 1 2 3. सो याचं कन्फिगरेशन आहेत आर. ओके, या मॉलिक्यूलचं कन्फिगरेशन काय आहेत आर. सो माझा जो प्रोडक्ट मिळेल मला त्या मॉलिक्यूलचं कन्फिगरेशन काय असेल, एक्झॅक्ट ऑपोजिट असेल. काय असेल, एक्झॅक्ट ऑपोजिट. सो बघा हा काय होता 1 2 and 3. हा काय फिरत होता अँटी क्लॉकवाईज आर. हायड्रोजन इन द प्लेन आहे 1 2 3. काय होतं अँटी क्लॉक. ओके, C2H5. इथे काय मिळते मला, हा आर आहेत आणि इथे मला कन्फिगरेशन काय मिळते एस. सो हा प्रोडक्ट असेल आपला. सो बघा हा आर आहेत, इथे काय मिळालं आहे मला एस. मग हे डिपेंड करतं मॉलिक्यूलवर. ओके, मला जर आर कंपाऊंड आहेत माझ्याकडे, मला काय मिळतं एक्झॅक्टली ऑपोजिट एसचा. म्हणजे माझं कन्फिगरेशन तिथे जे मॉलिक्यूल जे आहेत ते काय चेंज होते. तुम्हाला कन्फिगरेशन सध्या माहिती नाही आहेत, मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला. म्हणजे इन्व्हर्जन होत आहेत. काय होतं आहे, सपोज कन्फिगरेशन म्हणजे काय असतं, सपोज एक क्लॉकवाईज रोटेट करतोय, सो दुसरा काय करेल, अँटी क्लॉकवाईज रोटेट करेल. एक्झॅक्ट ऑपोजिट आयसोमर असेल त्याचा, तो काय असणार आहे, एक्झॅक्ट ऑपोजिट आयसोमर. ओके, जसं आयसोमरमध्ये 2 हॅलो ब्युटेन किंवा 3 हॅलो पेंटेन असे वेगवेगळे आयसोमर असतील ना, तसेच इथे तुमचे. सो इथे काय, माझा जो स्टार्टिंग आहे हा जो आहे याचा एक्झॅक्ट ऑपोजिट मिळेल मला, इन्व्हर्जन मिळेल. काय मिळेल, इन्व्हर्टेड मिळेल मला. सपोज तुमच्याकडे हा हँड आहेत, सो मला जो प्रोडक्ट मिळेल तुम्हाला आता इथे काय ह्या साईडने अटॅक होतोय, सो जो तुम्हाला प्रोडक्ट दिसेल मिळताना हा मिळेल. रिॲक्टंट जर हा आहेत तर प्रोडक्ट काय मिळणार आपल्याला, बॅक साईडने मिळणार आहेत. तो सेम तसंच होतं इथे. रिॲक्टंट जर तुमचा एक कॉन्फिगरेशनल असेल दुसरा, सो जो प्रोडक्टमध्ये कन्फिगरेशन मिळेल ते एक्झॅक्टली ऑपोजिट मिळेल. काय होईल, तिथे इन्व्हर्जन होईल. काय होणार, तिथे इन्व्हर्जन होईल. आणि त्याला काय म्हटलं आता आपलं, त्या इन्व्हर्जनला काय म्हटलं जातं, वॉल्डन इन्व्हर्जन. काय म्हटलं जातं त्या इन्व्हर्जनला, वॉल्डन इन्व्हर्जन. सो बघा इन्व्हर्जन म्हणजे काय असतं, स्टार्टिंग इन्व्हर्जन म्हणजे एक्झॅक्टली इन्व्हर्टेड प्रोडक्ट मिळेल, बॅक ऑपोजिट प्रोडक्ट मिळेल कन्फिगरेशनल. ते आयसोमेरिझममध्ये असतं, ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये. जेव्हा इनॅन्शिओमरमध्ये कॉन्फिगरेशन फाइंड आउट करतो आपण तेव्हा ते असतं. आर आणि एस हे 2 टर्म्स असतात. मग जर माझा कंपाऊंडचा स्टार्टिंगचा आर असेल तर मला प्रोडक्टमध्ये हा एस मिळतो, आणि जर माझा स्टार्टिंग हा एस असेल तर मला प्रोडक्टमध्ये आर मिळतो. सो आर आणि एस कसे डिसाईड करतात मी त्यासाठी एक शॉर्ट व्हिडिओ बनवून तुम्हाला उद्या अपलोड करेल त्यावर. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही बघून घ्या काय काय होतं आता SN2 मध्ये. SN2 काय सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहेत. काय, सेकंड ऑर्डर. सो बायोमॉलिक्युलर्स म्हणजे काय म्हटलं त्याला, सेकंड ऑर्डर रिॲक्शन. SN2 म्हणजे काय, सेकंड ऑर्डर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन किंवा सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. ओके, सिंगल स्टेपमध्ये होते, एका स्टेपमध्ये होते. म्हणजे न्यूक्लियोफाईल अटॅक जेव्हा करतो तेव्हाच काय लिव्हिंग ग्रुप डिपार्ट व्हायला स्टार्ट होतो. सिंगल स्टेपमध्ये होती ती रिॲक्शन. ओके, जी सिंगल स्टेप असते ती काय असते, स्लो स्टेप. म्हणजे तिथे रिॲक्शन रेट डिटरमाइन करता येतो. अटॅक जो असतो तो न्यूक्लियोफाईलचा तो काय असतो, बॅक साईडने अटॅक असतो. बॅक साईडने अटॅक का असतो, तर ज्या साईडने लिव्हिंग ग्रुप असतो त्या साईडने 2 टाईपचे हिंड्रन्स असतात, एक स्टेरिक हिंड्रन्स, एक इलेक्ट्रॉनिक रिपल्शन. त्यामुळे लिव्हिंग ग्रुप ज्या साईडने आहेत त्या साईडने अटॅक नाही होत. ओके, थर्ड, तिथे जी ट्रान्झिशन स्टेट असते त्यामध्ये काय आहेत, लिव्हिंग ग्रुप आणि न्यूक्लियोफाईल जो चार्ज आहे तो काय करतो, बॅलन्स आउट करून घेतात, मायनस हाफ कॅरी करून. फोर्थ पॉईंटमध्ये काय म्हटलं जातं, तिथे जे ट्रान्झिशन स्टेट असते ती काय असते, पेंटा कॉर्डिनेटर. म्हणजे कार्बन किती बॉन्ड फॉर्म करतो, तिथे कोव्हॅलेंट 5 कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतो. ओके, जे की पॉसिबल नाही पण ती ट्रान्झिशन स्टेट आहेत.
ट्रान्झिशन स्टेटमध्ये हे काय आहे, तुमचे परफेक्ट बॉन्ड नसतात, पार्शियल बॉन्ड फॉर्म करतो, तो पार्शियली कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतो. ओके, सो ते बॉन्ड फॉर्म करताना इथे जे हायड्रोजन आणि हे जे 3 अदर सबट्युएंट असतात, न्यूक्लियोफाईल आणि लिव्हिंग ग्रुप सोडून जे अदर 3 सबट्युएंट असतात त्यांच्यामध्ये 120 डिग्रीचा बॉन्ड अँगल जनरेट होतो. आणि न्यूक्लियोफाईल आणि लिव्हिंग ग्रुप ओके यांच्यामध्ये 180 डिग्रीचा बॉन्ड अँगल जनरेट होतो. काय, न्यूक्लियोफाईल आणि लिव्हिंग ग्रुप यांच्यामध्ये 180 डिग्रीचा बॉन्ड अँगल जनरेट होतो. ओके, 4th पॉईंट क्लिअर. आणि 5th पॉईंट काय, जेव्हा कायरल ॲटम असेल प्रेझेंट, सो कायरल ॲटममध्ये काय होतं, न्यूक्लियोफाईलने अटॅक केल्यानंतर इथे काय मिळतं, इन्व्हर्टेड प्रोडक्ट मिळतो, इन्व्हर्जन मिळतं. सो इन्व्हर्जन म्हणजे काय, एक्झॅक्ट ऑपोजिट आयसोमर मिळेल मला. काय मिळणार, एक्झॅक्ट ऑपोजिट आयसोमर मिळेल. सो इन्व्हर्टेड प्रोडक्ट तिथे मिळत असतो. कॉन्फिगरेशनल ऑप्टिकल कॉन्फिगरेशन त्याचं काय असतं, एक्झॅक्ट ऑपोजिट. सो ऑप्टिकल कॉन्फिगरेशन 2 टाईपचे असतात, आर आणि एस, जे आपण इनॅन्शिओमेरिझममध्ये बघणार आहेत. सो सपोज मी जर आर कंपाऊंड घेतोय तर मला प्रोडक्टमध्ये काय मिळेल, एस, जर माझ्याकडे कायरल कार्बन ॲटम असेल तर. सो हे होतं SN2चं डिस्क्रिप्शन. ओके, हे झालं आपलं SN2. SN1 जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. त्याच्या अगोदर मी एक 10 मिनिटाचा आर आणि एस कसं फाइंड आउट करतात त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेल. सो आजचं काय काय बघितलं होतं आपण, न्यूक्लियोफाईल म्हणजे काय, न्यूक्लियोफाईल कसे असतात, ॲम्बिडेंट दोन्ही साईडने अटॅक करू शकतात, 2 ॲटमवरनं. नॉर्मल न्यूक्लियोफाईल एका साईडने अटॅक करू शकतात. मेकॅनिझम बघितलं होतं, मेकॅनिझममध्ये काय आहेत, हॅलोजन अल्किल हॅलाइड होते, कार्बन आणि हॅलोजनचा बॉन्ड फॉर्म होत होता, राईट. सो कार्बन हॅलोजन बॉन्ड काय होतो, हेट्रोलिटिकली क्लीव्ह होतो. हेट्रोलिटिकली क्लीव्ह होतं आणि कार्बन काय तिथनं लिव्ह होतो, डिपार्ट होतो. सो लिव्ह होतो, त्यामुळे त्याला काय म्हटलं तर लिव्हिंग ग्रुप. पण तो फक्त तसा जातो का, नाही, तो काय करतो, त्या बॉन्डवरचे जेवढे इलेक्ट्रॉन होते 2 इलेक्ट्रॉन तो स्वतः घेऊन जातो. त्यामुळे हॅलोजनवर काय येतात, निगेटिव्ह चार्ज येतो, राईट. सो जो हॅलोजन असतो ते 2 इलेक्ट्रॉन घेऊन गेल्यानंतर निगेटिव्ह चार्ज होतो आणि न्यूक्लियोफाईल त्यावर अटॅक करतो. 2 वेगवेगळ्या टाईपचे मेकॅनिझम असतात, SN2 और SN1. SN2 आपण डिस्कस केलेले आहेत, राईट. मग SN2 नंतर आपण SN1 डिस्कस करू आणि नंतर रिॲक्शन्स बघूया. सो तुम्हाला मी आज होमवर्क पाठवेल, जे आपले अगोदरचे झालेत क्लासिफिकेशन, इनॅन्शिओमेरिझम वगैरे, त्यांच्यावर मी होमवर्क पाठवेल आज, ते उद्या वगैरे द्या. आणि सॅटर्डेला टेस्ट होईल आपली, ह्या अपकमिंग सॅटर्डेला टेस्ट असेल, यावर सगळी MCQ बेस्ड टेस्ट असेल हॅलोजन डेरिव्हेटिव्हजवर.